Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड सेकंडच्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील चॅप्टर नंबर 8, ज्याचं नाव आहे ॲडिशन. आता ॲडिशन मुलांना तुम्ही ऐकलंच असेल की नाही. आपल्याला लास्ट इयर पण होतं, सिंगल डिजिटचं ॲड करायचं असतं. ठीक आहे, तर आता आपण पहिले सिंगल डिजिटचं ॲडिशन रिवाईज करणार आहोत. मग आपण काय शिकणार आहोत, 2 डिजिटचं ॲडिशन. ओके मुलांना, चला तर स्टार्ट करूया. प्लांट ट्रीज, सेव्ह ट्रीज. ठीक आहे. The teacher asked the students to bring saplings to the plant in the school garden. म्हणजे आता स्कूल टीचर आहे बरोबर, तिने काय सांगितलं स्टुडंटला की सॅपलिंग. आता सॅपलिंगचा अर्थ काय असतो मुलांनो, की हे बघा, छोटे छोटे रोपं असतात ना, त्यांना सॅपलिंग्स असं म्हणतात. मग टीचरने काय सांगितलंय की तुम्ही काय करा, काही सॅपलिंग्स घरून घेऊन या. कशासाठी, तर आपल्या स्कूलचे जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आपल्याला ते प्लांट करायचं आहे म्हणून. आता बघूया कोणकोणत्या स्टुडंट्सनी किती किती सॅपलिंग्स आणलेत. चला, हे बघा दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, इथे कोण आहे, ही गौतमी आहे, हा आहे रोहन. तर गौतमीने किती आणलेत बघा, आय ब्रॉट 5 सॅपलिंग्स. मग गौतमीने किती आणलेत, 1 2 3 4 5 सॅपलिंग्स आणलेत. मग इथे कोण आहे, रोहन. बघा रोहनने किती आणलेत, आय ब्रॉट 4 सॅपलिंग्स. 1 2 3 4 आहेत की नाही. मग बघा याचा सम कसा बनतो मी तुम्हाला दाखवते. दिसतंय मुलांना तुम्हाला. गौतमीने किती आणलेत, काउंट द टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स अँड राईट. मग हे आपल्याला काउंट करायचं आहे. मग बघा काय दिलंय, गौतमी ब्रॉट किती येते, 5 होते की नाही. मग इथे 5 लिहिलेलं आहे, 5 सॅपलिंग्स. मग रोहन ब्रॉट, रोहननी 4 आणलेले की नाही. मग इथे 4 त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे, 4 सॅपलिंग्स. मग आपल्याला ॲड करायचं आहे. आपण कसं बरं ॲड करतो, आठवते का मुलांनो. आता 5 आहे, 5च्या पुढे 4 फिंगर्स. मग कसं करायचं, 6 7 8 9. ओके, असं करायचं. मग काय आलं आन्सर आपलं, 9. हो की नाही. मग हे आपण असं हॉरिझॉन्टली कसं लिहिणार, बरोबर. इथे लिहायचं 5 सॅपलिंग्स आणलेले, मग 5. मग इथे किती होते, किती ॲड केलेले रोहनने आणलेले, 4. आणि मग 5 + 4 आपलं आन्सर काय आलं होतं, 9. असं लिहायचं असतं मुलांना. ठीक आहे. आता बघा इथे बाजूला अजून मुलांनी आणलेत की नाही, सर्वांना सांगितलं होतं टीचरने. मग इथे कोण आहे, सोहम आहे. आणि इथे कोण आहे, मनाली आहे. मग सोहमने किती आणलेत बघा सॅपलिंग्स, आय ब्रॉट 7 सॅपलिंग्स. किती आणलेत, 7. बरोबर. त्याच्यानंतर दिसत आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. आणि इथे कोण आहे, मनाली. मनालीने सॅपलिंग आणलेत का, नाही. तर मनालीने काय आणलंय, इथे बघा दिसतंय की नाही, त्याला स्प्रिंकलर असं म्हणतात. म्हणजे आपण झाडांना पाणी घालतो की नाही, तुम्ही बघितलं असेल बघा गार्डनमध्ये वगैरे. तर मनालीने काय आणलंय, तर स्प्रिंकलर आणलंय. तिने सॅपलिंग आणलंच नाही आहे. मग बघा सम कसा बनतो आपला. सोहम ब्रॉट 7 होते की नाही, 7. आणि मनालीने काय आणलंय का सॅपलिंग्स, नाही आणलंय. मग मनालीने काय आणलंय, 0 सॅपलिंग. बरोबर. मग 7 + 0, 7 मध्ये 0. 0 म्हणजे मुलांनो काहीच नसतं, 0 मध्ये काहीच ॲड होणार नाहीये. इथे बघा सॅपलिंगच नाहीये, तर कसं काय आपण ॲड करणार, हो की नाही. मग काय येणार, आन्सर 7च येणार. आणि आपण हॉरिझॉन्टली कसं लिहिणार, की 7 आणलेले सोहमनी, मनालीने आणलेले 0 म्हणजे काहीच नाही. आणि मग 7 + 0 7. आता बघा पुढे अजून कोणी सॅपलिंग्स आणलेत, तर इथे आरती आहे आणि सचिन आहे. मग आरतीने किती आणलेत, 8 सॅपलिंग्स आणलेत. आणि सचिनने किती आणलेत, 3 सॅपलिंग्स आणलेत. मग व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स. तर आता आपण इथे बाजूला दिले, तर ॲड करूया मुलांनो. बघा इथे आरतीने किती आणलेले, 8. मग इथे लिहूया 8 सॅपलिंग्स. सचिनने किती आणलेत बरं, हा बघा सचिन, इथे 3 सॅपलिंग्स. मग 3 लिहायचं. आता काय करायचं, ॲड 8 + 3 कसं करायचं, 8च्या पुढे 3 फिंगर्स, 9 10 11. ओके, मग लिहा 11. आणि आपण हे हॉरिझॉन्टली लिहिणार, 8 होते + 3 होते, आन्सर विल बी 11. कळतंय मुलांना, छान आहे की नाही. इझी वेमध्ये दिलेलं आहे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये. आता बघा पुढे अजून कोण आहे. मग इथे 11 आन्सर आलेलं ना मुलांना. इथे बघा आपल्याला बॉक्स दिला होता, तर इथे पण आपल्याला 11 लिहायचं आहे. ठीक आहे.
नेक्स्ट काय आहे, कोण आहे, सलीम आणि कुणाल. ठीक आहे, किती भरपूर मुलांनी सॅपलिंग्स आणलेत बघा. आय ब्रॉट 11 सॅपलिंग्स, म्हणजे सलीमने किती आणलेत, 11 आणलेत. चला इथे आपण लगेच लिहून घेऊया, सलीम ब्रॉट 11 सॅपलिंग्स. आणि मग कुणालने किती आणलेत, आय ब्रॉट 6 सॅपलिंग्स. मग इथे कुणालचं नाव आहे, मग कुणाल बघा, नाव नीट बघायचं असतं मुलांनो. मग कुणालने किती आणले, इथे कुणाल आहे 6 सॅपलिंग्स. आता बघा इथे 2 डिजिट आहे, इथे 1 डिजिट आहे. मग इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. 11च्या पुढे 6 फिंगर्स करा बरं. 12, 13, 14, 15, 16 आणि 17. किती आले, 17. 11च्या पुढे 6 फिंगर्स काउंट करायचे. आला आपला आन्सर. मग इथे दिलं आहे की नाही, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स. मग आपला आन्सर काय होतं, 17 होतं की नाही. मग इथे लिहा 17. कळलंय मुलांनो. आता बघा पुढे काय आहे, लेट्स फाइंड युजिंग अ नंबर स्ट्रीप. आता असं ॲडिशन केलं. आता सेकंड मेथड त्यांनी दिले की ही नंबर स्ट्रीप आहे बघा. मग याच्यावर कसं बरं ॲडिशन करायचं, चला तर मी तुम्हाला दाखवते. बघा इथे काय दिलं आहे, हाऊ टू ॲड 2 डिजिट नंबर्स. आता 2 डिजिट नंबर असेल तर आपण कसं ॲडिशन करणार हे आपल्याला शिकायचं आहे की नाही यावर्षी. बघा इथे काय दिलं आहे, क्वेश्चन 25 + 14. इथे पण 2 डिजिट आहेत, इथे पण 2 डिजिट आहेत. मग आपण नंबर स्ट्रीपवर ॲडिशन करूया. इथे बघा नंबर स्ट्रीप दिली आहे 1 पासून 40 पर्यंत दिली आहे. दिसतंय मुलांना तुम्हाला. तर इथे काय करायचं, 25 नंबर आहे. मग 25 पासून बघा इथून काय करायचं आहे, 14 जम्प करायचे आहेत. मग 14 जम्प चला आपण इथे करून दाखवल्यात. आपण काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. कुठे पोचलो आपण, 39वर पोचलो की नाही. मग हे बघा आन्सर लिहून दिलं आपल्याला 39. ठीक आहे. पण मुलांनो बघा आता इतकी मोठी प्रोसेस, म्हणजे इट टेक्स टू लॉंग टू ॲड युजिंग नंबर स्ट्रीप. नंबर स्ट्रीपवर असं किती काउंट करणार बरं मुलांनो. याच्यापेक्षा मोठा जर नंबर आला तर आपल्याला जमेल का, नाही जमेल पण खूप वेळ लागेल. मग आपण ती यूज नाही करायची, नंबर स्ट्रीपची मेथड नाही यूज करायची. लेट्स ॲड युजिंग स्ट्रिंग्स ऑफ टेन्स अँड लूज बीड्स. मग आपण काय करूया, अजून एक मेथड सांगितली आहे ती आपण यूज करायची आहे. तर ती काय आहे आपली, बघा इथे स्ट्रिंग आपण शिकलो होतो की नाही मुलांनो. इथे बघा ग्रुप ऑफ 10चा असतं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहे. मग हे काय असतात, 110 असतात. हो की नाही, हे शिकलो होतो. आणि हे लूज बीड्स म्हणतात याला. ठीक आहे. तर आता हा सेम सम आपण घ्यायचा आहे 25 + 14, पण या मेथडने करायचं आहे. बघा 25 म्हणजे इथे 2 आहे बरोबर. मग आपण 2 10s घेणार बघा, म्हणजे 10चे 2 ग्रुप घेतलेत आपण. हा 10, हा 20, 2 झाले. त्याच्यानंतर 5 नंबर आहे. मग आपण जे वरचे नंबर्स असतात ते काय करतो, हे लूज बीड घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5. ओके, हे झाले 25. आता इथे 14मध्ये बघा 1 आहे, म्हणून आपण काय घेतले, 1 स्ट्रिंग घेतलेली आहे 10ची. मग इथे नंतर काय आहे, 4 नंबर. मग 4 लूज बीड्स बघा, 1, 2, 3, 4 आहेत की नाही. मग हे झाले 25, म्हणजे 2 10s 5 युनिट्स. इथे 1 10 4 युनिट्स. ठीक आहे. आता याचं ॲडिशन कसं करायचं बघा मुलांनो. ठीक आहे. बघा आता दोन्हीकडे बघायचं आहे आपल्याला. टोटल स्ट्रिंग ऑफ 10s किती आहेत, 1, 2, 3. मग यांना बाजूला काढा, 1, 2, 3. मग हे काय झाले, 3 10s झाले. कळत आहे ना मुलांना. ठीक आहे. मी थोडं हळूहळू पण सांगते. मग बघा इथे लूज किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे लूज आहेत की नाही. मग हे लूजवाले इथे लिहायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आले की नाही. मग इथे 9 युनिट्स झाले. मग बघा 3 10sचा 3 इथे लिहिला आणि 9 युनिटचा 9 इथे लिहिला. काय आन्सर आलं, 39 आलं की नाही. इथे पण आपला आन्सर आला होता 39, इथे पण आपला आन्सर आले 39. येस. मग सो 25 + 14 = 39. आहे की नाही इझी. मुलांनो मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगते. ठीक आहे. इथे बघा मी तुम्हाला अजून एक दाखवते. आता आपण इथे घेऊया 36 + 24.
ठीक आहे, 24 और 23 काही घेऊ शकतो आपण. मग आता आपण कसं करायचं बघा. स्ट्रिंग किती आहेत, इथे 3 आहे म्हणून 3 स्ट्रिंग घेतल्या. ओके, आहे. आणि लूज बीड्स किती आहे 6, 1 2 3 4 5 6 प्लस इथे किती आहे 2 स्ट्रिंग 10 ऑफ स्ट्रिंग्स आहेत. मग आपण 2 घेतल्या. हो, आणि इथे काय आहे लूज किती आहे 3, 1 2 3. ओके, ठीक आहे, असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण हे ॲड करूया. चला, तर टेन्स किती दिसत आहेत तुम्हाला 1 2 3 4 5. मग दिसत आहेत 5 टेन्स. मग किती येणार 5 स्ट्रिंग्स काढू शकतो इथे आपण, काढाव्या लागतील. काढल्या. याच्यात 10च असतात ना मुलांनो. ओके, आणि इथे काय आहे लूज बीड्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. मग आता इथे नंबर लिहूया. हे काय आहेत 5 टेन्स आहेत आणि हे 9 युनिट्स आहेत. मग 5 टेन्सच्या जागी आणि 9 युनिट्सच्या जागी काय आन्सर आलं आपल्या 59. आलं की नाही. मग 59 कसं लिहितो आपण. सो काय होतं सम 36 प्लस 23 इज इक्वल टू 59. आलं की नाही आन्सर. तुम्हाला पाहिजे तर मुलांना याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. आणि कळतं आहे ना मुलांना. ठीक आहे, मी एकदम हळूहळू शिकवते तुम्हाला. आता बघूया नेक्स्ट काय आहे. इथे बघा दिले आहेत अरेंजमेंट फॉर ॲडिशन. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आणि इकडे व्हर्टिकल अरेंजमेंट. हॉरिझॉन्टल म्हणजे असं असतं बघा, आडवं असतं मुलांना. ठीक आहे, आणि व्हर्टिकल म्हणजे असं उभं असतं. ठीक आहे, हे आपण आता पुढे शिकणारच आहोत. बघा इथे ॲडिशन बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. आता पहिले आपण काय शिकणार आहोत, व्हर्टिकल म्हणजे अशी उभी. ठीक आहे, सेम तोच क्वेश्चन घेतलेला आहे 25 प्लस 14. ठीक आहे, बघूया चला. मग टेन्स आपण काढलेले की नाही. हा 2 आहे म्हणून 2 स्ट्रिंग ऑफ टेन्स. इथे 5 आहेत म्हणून इथे 5 बीड्स होते लूज बीड्स. इथे 1 आहे म्हणून 1 स्ट्रिंग ऑफ 10 काढली. इथे 4 आहेत म्हणून 4 लूज बीड्स काढले. ठीक आहे, मग हे 1 2 3 आले की नाही. इथे बघा त्यांनी ॲरो करून दाखवलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. आता आपण सेकंड स्टँडर्डला गेलो की नाही, मग असे स्ट्रिंग ऑफ टेन्स किंवा बीड्स नाही ड्रॉ करायची, लूज बीड्स. डायरेक्ट आपल्याला आन्सर सॉल्व करायचं आहे. ओके, फक्त इथे आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. मग इथे 2 आहेत मग इथे 2 लिहायचे. इथे 5 लूज आहेत मग 5 लिहायचे. हे काय टेन्स आहेत म्हणून आपण टेन्समध्ये लिहिलं. हे युनिट्स आहेत म्हणून हे आपण युनिट्समध्ये लिहिलं. ओके, पुढे बघा 14चं पण सेम. इथे 110 आहे मग हा कुठे लिहिला आहे, इथे लिहिलं आहे की नाही. मग हे 4 लूज आहेत मग हे युनिटमध्ये गेले कारण हे युनिटमध्येच आहे मुलांना. हो की नाही. मग इथे बघा 1 2 3 मग 3 टेन्स लिहिले. इथे किती काउंट केलेले आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. मग 9 आले की नाही. बघा इथे पण सेम 5 प्लस 4 9 2 प्लस 1 3 आहे की नाही. 39 आन्सर. आता आपल्याला असंच सॉल्व करायचं आहे मुलांना. ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट पेजवर काय दिलं आपल्याला. आता बघा इथे आपल्याला सम सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन काय दिला आहे 22 प्लस 10. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने दोन्ही मेथड यूज करायचे आहेत. इथे 2 हा टेन्समध्ये आहे म्हणून इथे आपण काय करणार 2 स्ट्रिंग काढणार. झाले हे 2 आणि लूज किती आहेत 2 काढले. मग हा 2 आहे टेन्समध्ये मग आपण इथे टेन्समध्ये 2 लिहून घेऊया. युनिटमध्ये किती आहेत 2 बीड्स आहेत मग इथे पण 2 लिहून घेऊया. बघा आता इथे काय आहे नेक्स्ट 10. इथे 1 आहे मग इथे 1 स्ट्रिंग काढायची आपण. आणि बघा मुलांनो इथे 0 दिलेला आहे मग युनिटमध्ये काय येणार आहे का, काहीच नाही येणार. मग हा 1 इथे लिहून घ्यायचा. ठीक आहे, आता बघा मुलांनो. ठीक आहे, 1 काय करायचा टेन्समध्ये म्हणून टेन्समध्ये लिहिला. युनिटमध्ये काय दिलं आहे का, काहीच नाही दिलं आहे
मग इथे आपण लिहिणार 0. चला ॲड करा 2. बघा यांनी ऑलरेडी लिहून दिलं आहे, बरोबर आहे की नाही. 1 2 3 3 पण आहे. मग हे आपण काउंट करूया. 2 मध्ये 0 ॲड केला 2च, 2 मध्ये 1 ॲड केला 3. आले की नाही आपलं आन्सर. इझी. चला आता आपण काय करायचं आहे, असेच काही सम्स दिले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. ठीक आहे, रेडी आहात ना मुलांना. येस. जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडत असेल ना तर लगेच लाईकवर क्लिक करा बरं, आणि कमेंट लिहायला अजिबात विसरू नका. आणि मुलांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही, नसेल केलं तर लगेच करून घ्या बरं. आणि भरपूर फ्रेंड्सला शेअर करा, म्हणजे जसं तुम्हाला हेल्प होते तसं तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हेल्प होईल शिकायला. चला पुढे बघूया. बघा फर्स्ट काय आहे, इथे टेन्स आणि युनिट दिलं आहे. मग युनिट प्लसचं ॲडिशन आपण युनिटमध्ये लिहिणार आहोत, टेन्सचं टेन्समध्ये. मग 6 + 2 सांगा बरं मुलांना. 6च्या पुढे 2 फिंगर्स कसे करायचे, 7 8. मग इथे काय येणार 8. ओके. आणि पुढे 7च्या इकडे कोण आहे का, कोणीच नाही आहे. मग 7चा आन्सर 7च येणार. आन्सर काय आले 78. नेक्स्ट बघा काय आहे, इथे 3 + 0 बरोबर. मग आपण काय म्हणालो आहे, मग अशी सांगितलं की नाही, 0ला व्हॅल्यू नसते इथे. मग 3 मध्ये 0 म्हणजे काहीच नाही ॲड करायचं. मग 3 काय होणार, ॲज इट इज तसाच येणार खाली. मग इकडे टेन्समध्ये कोण आहे 4. 4च्या खाली कोणी आहे का ॲड करायला, कोणीच नाही. मग 4 तसाच्या तसाच खाली येणार. कळतंय मुलांना. नेक्स्ट बघा 3 + 5. आता काय करायचं, 3च्या पुढे 5 फिंगर्स. हे तर ॲक्च्युली मुलांना मला माहीत आहे, तुम्ही लगेचच ओरली कराल. ठीक आहे. बघा 3च्या पुढे 5 करायचे, 4 5 6 7 8. 8 झाले. मग लिहा 8. आणि 3च्या पुढे 4 फिंगर्स, 4 5 6 7 आहेत की नाही 4. मग हे 7 फिंगर्स. किंवा मुलांनो, अजूनही तुम्हाला ॲडिशन करताना कन्फ्युजन होत असेल तर मी तुम्हाला दाखवते कसं करायचं अजून एका वेने. पण तशी सवय नका लावू मुलांनो. ठीक आहे. हे बघा आता इथे काय आहे, 0 + 7. ठीक आहे, हे तर इझीच आहे, आपल्याला इथे काही काउंटिंग करायची गरजच नाही लागत, कारण की 7 मध्ये 0 ॲड केला तर आन्सर विल बी 7 ओनली. आता 6 + 2 हे तर इझीच आहे, पण तुम्हाला येत नसेल तर काय करायचं, 2 आहेत. मग इथे काय करायचं, 2 लाईन्स काढायच्या आणि 6च्या पुढे 7 8 असं काउंट करायचं. ठीक आहे. नेक्स्ट 1 + 5 6. 5 + 3 आत्ताच केले की नाही आपण वरती, 8. 3 + 3 6. 6 + 1 6च्या पुढे 1 फिंगर 7. 4 + 3 जसं मी सांगितलं, जर नाही येत असेल तर इथे 3 आहेत, मग 3 अशा स्टिक्स काढून घ्यायच्या. मग 4च्या पुढे 5 6 7 आहे की नाही 7. 4 + 2 6. बघा आहे की नाही. 5 + 4 9. 5 + 2 7. बघा झालं आपले आन्सर्स कंप्लीट. कळालंय मुलांनो. चला आता आपण पुढे बघूया काय आहे. हे व्हर्टिकली होतं मुलांना, समजलं व्हर्टिकली ॲडिशन. आता काय आहे, ॲडिशन बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. हॉरिझॉन्टल मी सांगितलं ना, असं स्लिपिंग लाईनसारखं असतं, आडवं असतं. ठीक आहे. बघा सेम मगाशी जो आपल्याला एक्झाम्पल दिलेलं तेच इकडे दिलं आहे, पण इथे ऑलरेडी सॉल्व केलं आहे. मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून मी तुम्हाला परत इथे पेपरवर सॉल्व करून दाखवते. बघा 25 प्लस काय होता नंबर आपला, 14 होता. ठीक आहे. हे बघा 14 आहे. मग इथे कसं करायचं व्हर्टिकली, हा काय आहे, युनिट आहे, टेन्स आहे. युनिट आहे, टेन्स आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. मग काय करायचं, असा युनिटपासून आपण एक ॲरो घ्यायचा आणि युनिटचा कुठे जायचा, तो युनिटची लाईन कुठे न्यायची आपल्याला, युनिट प्लेसकडे. युनिट प्लेसकडे जाऊया. चला चला चला. हा बघा आलो की नाही युनिट प्लेसकडे. मग हे युनिट प्लेसचे जे डिजिट आहेत त्यांचं आपण ॲडिशन करायचं आहे. मग करा. 5 + 4 9. मग कुठे लिहिणार, हे युनिट आहे, हे युनिट आहे, मग आपण 9 कुठे लिहिणार, युनिट प्लेसलाच नेणार की नाही. आणि आता बघा हा 2 टेन्सचा, 1 टेन्सचा. आता काय करायचं आपण, इथे टेन्सचा जो ॲरो आहे तो कुठे न्यायची आहे लाईन, अशी 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 पुढे टेन्सकडे न्यायची आहे. कळतं आहे.
मग 2 + 1 किती होतो? टेन्स आहेत म्हणून आपण टेन्सच्या इकडे लिहिणार. आले की नाही मुलांना आन्सर 39. इझी आहे ना? चला मग आपण सॉल्व करूया. ठीक आहे. चलो बघा कसं सांगितलं आहे 34 + 12. मग आपण चला त्यांची लाईन घेऊया. हे युनिट आहे. युनिट कुठे नेणार आपण? युनिटकडे. मग 4 + 2 6 कुठे लिहिणार? युनिटकडे. बघा हे इथे युनिटकडेच लिहिणार. मग आता काय करणार की 3ची लाईन टेन्सची कुठे नेणार? टेन्सकडे. मग 3 आहे तो कुठे पोचला आहे? 1कडे. मग 3 + 1 4. किती सोपं आहे मुलांना, हो की नाही? आता बघा इथे मी इथे प्लेस नव्हती लिहिली कारण इझी आहे, तरी पण तुम्हाला एक मी प्लेस लिहून दाखवते. ठीक आहे. हा युनिट, हा टेन्स, हा युनिट, हा टेन्स. ठीक आहे. युनिट प्लेसचा 5ची लाईन कुठे गेली? युनिट प्लेसकडे. मग 5 + 3 कुठे लिहिणार? युनिट आणि टेन्स लिहून घ्यायचं. 5 + 3 8. ठीक आहे. आता 1 टेन्स आहे तो कुठे जाणार? इथे टेन्सकडे. कोण आहे? 1 आणि 2. 1 + 2 3. टेन्स आहे तर टेन्सच्या प्लेसवर लिहायचं. किती इझी आहे मुलांनो. बघा इथे परत युनिट कुठे गेला? युनिटकडे. मग 1 + 6 युनिट प्लेसवर लिहायचं 7. 4 टेन्सचा कुठे गेला? 2कडे. टेन्स प्लेसवर. हे दोन्ही टेन्स आहेत की नाही? ओके. मग 4 + 2 6. युनिट टेन्स आहेत म्हणून आपण टेन्सच्या प्लेसवर लिहायचं. ओके मुलांनो, एकदम सोपं आहे. कळालं ना तुम्हाला? ठीक आहे. चलो आता नेक्स्ट बघूया. हे काय आहे? हॉरिझॉन्टली. पहिले आपण हे काय शिकलो? हे व्हर्टिकली ॲडिशन आणि याला म्हणतात हॉरिझॉन्टली ॲडिशन. ओके. आता पुढे बघा काय आहे. आता मुलांनो इथे आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम्समध्ये की त्याच्यामध्ये काय असतात? काही वर्ड्स लिहायचे असतात आपल्याला. कदाचित या स्टँडर्डला तुम्हाला वर्ड लिहायचे नसतील. ठीक आहे. पण तरी पण आपण समजून घेऊया. देअर आर 30 स्टुडंट्स इन स्टँडर्ड 2. म्हणजे स्टँडर्ड 2मध्ये सेकंडमध्ये किती आहेत? 30 स्टुडंट्स आहेत. मग त्यांनी 30 आपल्याला लिहून दिलं आहे. बघा 30 कसं लिहितात? युनिटमध्ये 0, टेन्समध्ये 3. देअर आर 28 स्टुडंट्स इन स्टँडर्ड 1. मग स्टँडर्ड 1मध्ये किती आहेत? 28 स्टुडंट्स आहेत. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ऑल टुगेदर. आता मुलांनो ऑल टुगेदर आणि टोटल असा वर्ड आला की आपण समजून जायचं आपल्याला काय करायचं आहे? तर ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे. मग करा. चला इथे नंबर लिहून दिलेला आहे. 0 + 8 8. 3 + 2 5. मग किती आहे टोटल? बघा ऑल टुगेदर देअर आर 58 स्टुडंट्स. असं तुम्हाला एक्झामला येईल. ओके मुलांनो. पुढे बघूया नेक्स्ट काय आहे. देअर आर 36 पोमोग्रेनेट्स इन राघव's हाऊस. राघवच्या हाऊसवर किती डाळिंब आहेत? बघा 36. हिज फादर ब्रॉट 23 पोमोग्रेनेट्स फ्रॉम द फार्म. आणि अजून त्याच्या वडिलांनी काय केलं? फार्ममधून अजून 23 डाळिंब घेऊन आले. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पोमोग्रेनेट्स. तर टोटल विचारलं आहे. मग ॲडिशन करायचं. इथे नंबर आपल्याला ऑलरेडी लिहून दिला आहे. 6 + 3 9. 3 + 2 5. आलं का आपलं आन्सर? मग देअर आर टोटल 59 पोमोग्रेनेट्स. ओके. नेक्स्ट काय आहे. देअर वेअर 32 पॅसेंजर्स इन अ बस. आता एका बसमध्ये काय आहेत? 32 पॅसेंजर्स आहेत. इथे आपल्याला आता नंबर नाही लिहून दिलेत. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा 32. 2 कुठे? युनिट प्लेसला. 3 कुठे? टेन्स प्लेसला. ओके. 14 मोर पॅसेंजर्स बोर्ड द बस. पुढे बस गेली तर बसमध्ये काय झालं? अजून 14 पॅसेंजर्स चढले. हाऊ मेनी पॅसेंजर्स आर देअर इन द बस नाव. आता 14 चढले होते. मग आपण 14 कसं लिहिणार? कधी पण मुलांनो ॲडिशन सबट्रॅक्शन जे सम आपण करत असतो की नाही, तर आपण कधी स्टार्टिंग कुठून करायची असते? नंबर लिहायला युनिट प्लेसपासूनच करायची. मग पहिले 4 लिहायचा, 1 लिहायचा, ॲडिशन आहे म्हणून प्लस लिहायचा. नाव देअर आर डॅश पॅसेंजर इन द बस. किती आहेत? चला काउंट करूया. 2 + 4 6. 3 + 1
4. 46. मग किती आले? नाव देअर आर 46 पॅसेंजर्स इन द बस. आता बघा अजून एक सम दिलेला आहे. अनिता हॅज 14 सीशेल्स. हे सीशेल्स असतात ना आपल्याला समुद्रकिनारी मिळतात. मग ते अनिताकडे किती आहेत? 14 आहेत. मग लिहा 14. अमीना गेव हर 53 मोर सीशेल्स. आता अमीना तिची एक मैत्रीण असेल तर तिने काय केलं? 53 अजून तिला दिले. मग लिहून घेऊया 53. सो हाऊ मेनी सीशेल्स डज अनिता हॅव नाव. मग आता अनिताकडे किती सीशेल्स झाले मुलांनो? दोन्ही मिळून सांगितलं की नाही? मग ॲडिशन. चला तर बघूया, ॲड करूया. 4 + 3 7. 1 + 5 6 आहे की नाही? मग किती झाले? नाव अनिता हॅज 67 सीशेल्स. आहे की नाही इझी मुलांनो? कळलंय ना इथपर्यंत? व्हेरी गुड. चलो नेक्स्ट काय आहे बघूया. फ्रेम वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ ॲडिशन अँड सॉल्व. आता इथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स पूर्ण सॉल्व करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल यूज नंबर्स 23, 25. आता इथे 23, 25 जर का म्हणजे एक एक्झाम्पल दिला आहे आपल्याला. जर तुम्हाला 2 नंबर दिलेत, बघा इथे दिलेत की नाही, 4 क्वेश्चन्स दिलेत, त्याचा आपल्याला वर्ड प्रॉब्लेमसुद्धा बनवायचा आहे, ॲडिशन पण करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पलमध्ये हे 2 नंबर आहेत, त्याचा बघा कसा बनवला आहे त्यांनी. इन अ क्लास देअर आर 23 बॉयज अँड 25 गर्ल्स. हे बघा हे आहे. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन द क्लास. असं आपल्याला क्वेश्चनसुद्धा बनवायचं आहे. चला तर मग मुलांना आपण बनवूया. बघा इथे मी तुमच्यासाठी क्वेश्चन्स बनवलेले आहेत. ठीक आहे, बघा फर्स्ट नंबर इथे काय होता आपल्याला? 23, 12. ठीक आहे, चला मग मी काय क्वेश्चन बनवलं आहे बघा मुलांनो. देअर आर 23 बर्ड्स ऑन अ ट्री. एका झाडावर काय झाले? 23 बर्ड्स बसलेत. मग इथे आपण लिहूया. चला युनिटमध्ये लिहिणार आपण 3 अँड टेन्समध्ये 2. 12 मोर बर्ड्स कम अँड सीट ऑन द ट्री. काय झाले? अजून 12 बर्ड्स आले आणि त्या झाडावर बसले. मग काय होणार? अजून ॲड होणार की नाही? मग 12 कसं लिहिणार? 2 इकडे युनिटमध्ये, 1 टेन्समध्ये. हाऊ मेनी बर्ड्स आर देअर नाव. मग हे दोन्ही ॲड झालेत की नाही, म्हणून आपण इथे प्लसची साईन द्यायची आहे. चला मग सॉल्व करूया. बघा काय आन्सर येणार आहे. 3 + 2 5. 2 + 1 3. नाव देअर आर किती बर्ड्स झाले? 35 बर्ड्स. कळालं मुलांना? असे क्वेश्चन बनवायचे आहेत. नेक्स्ट काय नंबर दिला आहे बघा इथे? 54, 13. ओके, चला मग कसा बनवला आहे बघा मी वर्ड प्रॉब्लेम. अ फार्मर हॅज 54 काऊज. म्हणजे एक शेतकरी आहे, त्याच्याकडे काय आहे? 54 काऊज आहेत. अँड 13 गोट्स. 13 काय आहे? गोट्स आहेत. चला मग लिहूया 54 काऊज. 4 युनिटमध्ये, 5 टेन्समध्ये. 13 कसं लिहिणार? 3 युनिट्समध्ये, 1 टेन्समध्ये. हाऊ मेनी ॲनिमल्स डज ही हॅव ऑल टुगेदर. आता त्या फार्मरकडे किती बरं आहेत ॲनिमल्स? मग आपण दोन्ही मिळून ॲड करणार की नाही? प्लसची साईन द्यायची. चला ॲड करूया. 4 + 3 7. 5 + 1 6. 67 आलं की नाही? नाव फार्मर हॅव 67 ॲनिमल्स. टोटल झाले की नाही 67. काऊज आणि गोट दोन्ही पकडून झाले मुलांना. ठीक आहे, पुढे बघा काय नंबर होता? 36 अँड 12. मग त्याचा सम मी बनवला आहे, बुकमध्ये दिला आहे तसंच बनवलं आहे बघा मुलांना. अ स्कूल हॅज 36 गर्ल्स अँड 12 बॉयज. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर ऑल टुगेदर. आता 36 गर्ल्स आहेत, 12 बॉयज आहेत स्कूलमध्ये. मग 36 कसं लिहिणार? ओके, 12 कसं लिहिणार? असं. ओके, आता ऑल टुगेदर ॲड करायचं आहे म्हणून प्लसची साईन. करा बरं ॲड. 6 + 2 8. 3 + 1 4. किती आहेत स्टुडंट्स टोटल मुलांनो? हे चुकून झालेलं आहे. ठीक आहे, किती आहेत? देअर आर 48 स्टुडंट्स आहेत की नाही टोटल. कळतं आहे मुलांनो? आता बघा लास्ट नंबर काय होता? 49, 20. मग बघा इथे हा पण मी बुकप्रमाणेच घेतलेला आहे मुलांना. ठीक आहे,
मीना हॅज 49 seashells. हर फ्रेंड गिव्स हर 20 more seashells. आता मीनाकडे किती सीशेल्स होत्या, म्हणजे शिंपले वगैरे असतात की नाही समुद्रकिनारी भेटतात ते, तर 49. मग लिहूया आपण हर फ्रेंड गिव्स हर, म्हणजे तिच्या मैत्रिणीने तिला काय केलं 20 मोर दिल्या. मग 20 कसं लिहिणार 0, इथे लिहिणार 2. आता मुलांनो याचा आन्सर काय येणार हे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहायचं आहे. हा तुम्हाला होमवर्क आहे असं समजा. ॲडिशनच करायचं आहे प्लस. ठीक आहे, याचं आन्सर मला कमेंटमध्ये नक्की लिहायचं. मी तुमच्या कमेंट चेक करणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट काय आहे बघूया आपण. बघा काय दिलंय. while adding numbers, even if the order of numbers is interchanged, the answer remains the same. म्हणजे ॲडिशन करताना जर नंबर्स बघा इथे दिला आहे 2 + 3 आहे. मग जर असे नंबर इंटरचेंज म्हणजे काय झालं, म्हणजे 3 इकडे आला 2 इकडे आला, बघा आलं की दाखवलं त्यांनी 3 + 2, तर त्यांचा आन्सर काय असणार आहे रिमेन द सेम, म्हणजे सेमच येणार आहे ॲडिशनमध्येच मुलांनो. ठीक आहे, मग बघा इथे दिले 2 + 3 काय आहे 5, 3 + 2 5 आहे की नाही आन्सर सेम, बरोबर. आता आपण 2-3 सम अजून ह्याच्यातले घेऊया. ठीक आहे, बघा इथे हा घेऊया 9 + 1 10, 1 + 9 10 आहे की नाही, दोघांचा आन्सर सेम. ओके, नेक्स्ट पेजवर बघा इथे बघूया. बघा 0 + 5 जर आपण केलं तर आन्सर विल बी 5 ओनली, कारण 5मध्ये काहीच नाही ॲड करत आहे. आणि 5 + 0 केला तरी पण आन्सर काय येणार आहे 5 येणार आहे, हो की नाही. मुलांना समजतंय ना, म्हणजे इंटरचेंज नंबरची प्लेस जरी चेंज केली ठीक आहे तरी पण काय येणार आहे सिंगल डिजिटमध्ये. तर काय येणार प्लेस म्हणजे अशी नाही आहे मुलांना 2 डिजिट असेल तर युनिटचं टेन्स, टेन्सचं युनिट्स असं नाही. ठीक आहे, म्हणजे खालीवर झाले तरी नंबर चालतात. ओके, कळलंय मुलांना तुम्हाला. अशा तऱ्हेने हा ॲडिशनचा लेसन आपला संपलेला आहे. हे बाकीचे आन्सर आहेत ना मुलांनो, तुम्हाला होमवर्क आहेत. ठीक आहे, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही मला 1 2 3 4 असं कमेंटमध्ये नंबर लिहून याचा आन्सरसुद्धा सांगू शकता. ओके, अशा तऱ्हेने आपला लेसन कंप्लीट झाला आहे. कळलं आहे का मुलांना तुम्हाला लेसन. ठीक आहे, तर कळला असेल तर कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका बरं का. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू, टेक केअर अँड बाय बाय.